गुड मॉर्निंग डॉक्टर्स, वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. तर मित्रांनो, लास्ट लेक्चर आपण सुरू केलं होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. याचा आपण पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट घेतला. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत बेटा, दॅट इज अ किंगडम मोनेरा. चला, विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरुवात करूयात बेटा किंगडम मोनेरा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय बेटा, तर किंगडम मोनेराला आपण इथं काय म्हणतो बेटा, इट इज अ सोल मेंबर. किंगडम मोनेरामध्ये सोल मेंबर कोण असणार आहे, तर दे आर ओनली बॅक्टेरिया. म्हणजे या किंगडम मोनेराचा बेसिक घटक जर बघितला आपण, तर बेसिक कोण आहे बेटा याचा, तर तो कोण असणार आहे, बॅक्टेरिया असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट बेटा, हा किंगडम मोनेरा आपल्याला बॅक्टेरिया जो आहे हा कुठे सापडतो, तर मी याच्यासाठी शब्द वापरतो बेटा, फाउंड एव्हरीवेअर. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणेल बेटा फाउंड एव्हरीवेअर, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. याच्यासाठी बायोलॉजीमध्ये एक टर्म आहे बेटा, त्या टर्मचं नाव आहे कॉस्मोपॉलिटन. आता हा शब्द आपल्याला काय सांगतो बेटा, कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, जगामध्ये सगळ्या ठिकाणी सापडणारा, सगळ्या हॅबिटॅटमध्ये सापडणारा. सगळ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणा की जगात कुठेही गेले तर तुम्हाला बॅक्टेरिया सापडतो, म्हणून याला शब्द काय वापरतोय बेटा आपण, कॉस्मोपॉलिटन. क्लिअर झालं बेटा सगळ्यांना. मग या फाउंड एव्हरीवेअर साठी समजा आपण एक्झाम्पल घेऊ बेटा याच्यामध्ये. समजा आपण एक सॉइल घेतलं, चिमूटभर सॉइल किंवा मुठ्ठीभर सॉइल म्हणतो ना बेटा आपण, हँडफुल. मुठ्ठीमध्ये जेवढी सॉइल आली बेटा आपण तेवढं बघितलं. तर आता इथे सॉइल हँडफुल लिहून देतो शब्द मी, एनसीईआरटीचा शब्द आहे बेटा. याच्यात सुद्धा आपल्याला काय सापडेल बेटा, बॅक्टेरिया सापडेल. किंवा समजा मी ते एक एक्झाम्पल अजून घेतलं, एक्स्ट्रीम हॅबिटॅट. एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे काय, पहिले हा शब्द शिकून घे. एक्स्ट्रीम हॅबिटॅटचा अर्थ होतो की या जगामध्ये ज्या ठिकाणी बाकीचे अॅनिमल्स वगैरे सापडणार नाही, बाकीचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडणार नाही, तिथं हा हॅबिटॅट सापडतोय, म्हणजे तिथं हा बॅक्टेरिया सापडतोय आपल्याला. एक्स्ट्रीम कंडिशन, एकदमच थंड ठिकाण, एकदमच गरमीचे ठिकाण, याचा अर्थ असा घ्यायचा. चला एक्झाम्पल म्हणून काही आपण एक्स्ट्रीम हॅबिटॅट बघू बेटा. या एक्स्ट्रीम हॅबिटॅट मध्ये म्हणतोय बेटा आपण डीप इन ओशन. ओशन्स करतो कारण वेगवेगळे समुद्र आहेत बेटा आपल्याकडे. ओके, डीप इन ओशन. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगू शकता बेटा, डेझर्ट सांगू शकता. ओके, त्यानंतर अजून तुम्ही काय सांगू शकतात बेटा, एकदमच टेम्परेचर जिथं असतं, म्हणजे मी स्नो, बर्फ सांगतोय बेटा इथं. ओके, या कंडिशनला सापडेल. हॉट स्प्रिंग. हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे ज्याला आपण म्हणतो बेटा, हॉट स्प्रिंग मध्ये सापडू शकतो. अजून कुठे सापडू शकतो बेटा, मार्शी प्लेसेस, दलदलची जमीन ज्याला आपण म्हणतो बेटा, मार्शी प्लेसेस, या ठिकाणी सापडणार. अजून कुठे सापडू शकतो बेटा, गट्स मध्ये, गट्स ऑफ कॅटल लिहून देतो मी इथं, जनावर म्हणण्यापेक्षा कॅटल्स. मग आता मला सांगा, कॅटलच्या पोटामध्ये रुमिनंट अॅनिमल ज्याला म्हणतो, रवंत करणारे प्राणी जे म्हणतो, त्याच्यात दुसरं कोणी ऑर्गॅनिझम सापडणार आहे का, नाही. पण तिथं आपल्याला बॅक्टेरिया सापडतो. म्हणून शब्द काय आला बेटा, की ज्यावेळेस तुम्ही बॅक्टेरियाला स्टडी करताय, हा बेसिक मेंबर आहे. ओके, या मोनेरामध्ये फक्त आणि फक्त कोण सापडणार आहे बेटा, आपल्याला बॅक्टेरिया. जगामध्ये सगळ्या ठिकाणी सापडतात, म्हणून शब्द काय वापरलाय, कॉस्मोपॉलिटन. सॉइल, मुठ्ठीभर मातीमध्ये पण सापडतात, एक्स्ट्रीम हॅबिटॅट मध्ये पण सापडतात. आलं सगळ्या लक्षात. सॉल्ट प्लेसेस असेल, सलाईन वॉटर असेल, तिच्यात सुद्धा आपल्याला हे सापडते. क्लिअर झालंय तुम्हाला इथे बॅक्टेरिया बद्दलचा पोर्शन बोला, यस ऑर नो. आता या बॅक्टेरियाला आपण काय केलंय बेटा, हे जनरलाइज वेने बघितलेलं आहे की बॅक्टेरिया हा कशा पद्धतीने असणार आहे, तर बॅक्टेरिया हा अशा पद्धतीने असणार आहे. मला सांगा, समजलं बेटा सगळ्यांना. मग या बॅक्टेरियाला काय केलं बेटा, या बॅक्टेरियाचं आपण काय करतोय, सिंपल स्ट्रक्चर म्हणतो. जेव्हा या बॅक्टेरियाला बघितलं तेव्हा आपण काय सांगतो बेटा, इट हॅज अ सिंपल स्ट्रक्चर. मग प्रश्न आला आपल्याकडे की आपण सिंपल स्ट्रक्चर कसं काय म्हणतोय. चला याच्या स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. छोटे छोटे पॉईंट बेटा व्यवस्थित लक्ष द्या. स्ट्रक्चर मध्ये काय, तर याच्याकडे सेल वॉल प्रेझेंट आहे. मी तुम्हाला सेल चॅप्टर शिकवलेलं आहे बेटा. ज्याला कुणाला अडचण असेल त्याने सेल चॅप्टरचा प्रोकॅरियोटिकचा व्हिडिओ बघा. ओके, त्याच्यात सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बेटा इथं. चलो, सेल वॉल. सेल वॉल याच्याकडे प्रेझेंट आहे. कशापासून तयार होते, मी काय लिहून दिलं होतं बेटा तुम्हाला, पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेन. ओके, पेप्टिडोग्लायकेन नावाचा एक केमिकल कंपाऊंड आहे जो बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये सापडतो. मग आपण ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह हे पण बघितलं बेटा तिथं. सेल वॉल नंतर आपण सांगतो बेटा याच्याकडे काय प्रेझेंट आहे, अजून सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. याची सेल मेम्ब्रेन आणि बाकीच्यांची सेल मेम्ब्रेन सारखीच आहे बेटा. आपण ती म्हणतो कशापासून तयार झाली, फॉस्फोलिपिड पासून तयार झालेली. ओके, या जगात सगळ्या मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन त्या फॉस्फोलिपिड पासूनच तयार होतात. ओके, चल नेक्स्ट पॉईंट. याच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. जे आपण सांगितलं मेन अरेना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी, मी सेल चॅप्टर मध्ये स्टेटमेंट लिहून दिले बेटा तुम्हाला. यानंतर आपण सांगतो बेटा अजून काय प्रेझेंट आहे, याच्याकडे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल साठी एक शब्द वापरलाय बेटा तुम्हाला. कोणता शब्द वापरलाय आपण, काय सांगायचं याच्याकडे,
कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर डबल स्टँडेड डीएनए. काय प्रेझेंट आहे बेटा याच्याकडे? कोव्हलंटली क्लोज सर्क्युलर डबल स्टँडेड डीएनए. समजला पॉईंट सगळ्यांना बेटा? बोला येस ऑर नो. अजून काय सर याच्याकडे प्रेझेंट? याच्याकडे प्लाझमिड पण प्रेझेंट असतो. प्लाझमिड प्रेझेंट आहे. चला अजून एक पॉईंट घेऊन घेतो, मग आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. याच्याकडे प्रेझेंट आहे बेटा अजून रायबोझोम्स. काय प्रेझेंट आहे बेटा याच्याकडे? रायबोझोम्स. म्हणजे तुम्ही एक बघितलं का, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. याच्याकडे सेल वॉल असणार आहे, सेल मेम्ब्रेन असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे, रायबोझोम असणार आहे, जेनेटिक मटेरियल पण प्रेझेंट आहे. म्हणजे एक सिंपल स्ट्रक्चर आहे. परंतु याच्यामध्ये आपण काय म्हणतो बेटा, लक्षात सगळ्यांनी, या स्ट्रक्चरमध्ये आपण बघणार आहे वेगवेगळ्या टाईपचे शेप. काय बघणार बेटा आपण? वेगवेगळ्या टाईपचे शेप. शेप इथं मावणार नाही बेटा. ओके, ऍडजस्ट करायला गेलो तर मी माऊन पण जाईल इथं. चला आपण प्रयत्न करून बघू. इथं मी हेडिंग घेतो, शेप ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा काय बघायचं बेटा मला सांगा, इथं शेप बघायचा आहे. ओके, लक्ष द्या. सगळ्यात पहिला शेप सांगताना मी कोणता शेप सांगतो बेटा मला सांगा, इथं कोकस. कोकस याचा अर्थ काय होतो बेटा? स्पेरिकल. काय होतो बेटा? स्पेरिकल. म्हणजे कसा दिसणार बेटा? हा असा गोल गोल दिसणार. स्पेरिकल हा गोल गोल दिसतो, त्याला आपण काय म्हणायचं? कोकस. हे सगळे शेप मी तुम्हाला सेल चॅप्टर मध्ये शिकवले, पण इथे एनसीईआरटी टेक्स्ट मध्ये आले म्हणून मी तुम्हाला हे परत घेतोय बेटा. कोकस म्हणजे काय? स्पेरिकल हा असा दिसेल. दुसरा शब्द काय बेटा आपला इथं? बॅसिलस, किंवा प्लुरल फॉर्म मध्ये काय म्हणतात त्याला? बॅसिला. याला आपण काय म्हणतो बेटा? रॉड शेप. कोणता शेप असेल बेटा? हा रॉड शेप. म्हणजे मग रॉड सारखा याला आपण असं ड्रॉ करून हा झाला रॉड शेप. बरोबर ना बेटा? चल तिसरा घ्या बेटा इथं. तिसरा कोणता बेटा इथं? विब्रिओ. विब्रिओ म्हणजे कोण आहे बेटा इथं? कॉमा शेप. बरोबर बेटा? कॉमा शेप काढताना काय बेटा? कॉमा सारखाच काढा याला. झाला कॉमा शेप. क्लिअर झालं सगळ्यांना? चौथा शेप कोणता सांगितला बेटा आपण सांगा इथं? हा कोणता आहे? स्पायरल और स्पायरुलिना. स्पायरुलिना. याच्यामध्ये आपण म्हणू बेटा इथं स्पायरल शेप आहे. चलो, स्पायरल सापासारखा दिसतो बेटा आपल्याला हा. याला इथं फ्लाजेला असतात. चलो, तुम्हाला शेप तर काही वेगळे जाणार नाही बेटा. हे शेप जनरल आपल्याला दिलेलं आहे इथं, बरोबर आहे की नाही? मग मी काय सांगितलं तुम्हाला इथं, की बॅक्टेरियाला बघताना बॅक्टेरिया आपल्याला सगळीकडे सापडतात, आपल्याला एक्स्ट्रीम हॅबिटेट मध्ये पण सापडतात. सिंपल स्ट्रक्चर आहे आणि वेगवेगळ्या टाईपचे याच्याकडे शेप प्रेझेंट असतात. हा पॉईंट क्लिअर झालाय सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो? चलो, झालं लिहून सगळ्यांचं. नेक्स्ट पॉईंटकडे. आता दुसरा महत्वाचा पॉईंट काय बेटा, की बॅक्टेरियाच्या जनरल कॅरेक्टरला जर आपण स्टडी केलं तर बॅक्टेरियाचं जनरल कॅरेक्टर काय सांगतं बेटा? जर समजा बॅक्टेरिया हा फ्लाजेला प्रेझेंट असेल, काय प्रेझेंट असेल बेटा याच्याकडे? फ्लाजेला जर प्रेझेंट असेल, फ्लाजेला मी तर लिहितो बेटा प्रेझेंट. जर याच्याकडे फ्लाजेला प्रेझेंट असेल तर याला म्हणायचं बेटा मोटाईल. एखाद्या बॅक्टेरियामध्ये जर फ्लाजेला प्रेझेंट असेल तर त्याला तुम्ही काय म्हणायचं बेटा? मोटाईल. म्हणजे तो मुवमेंट करणारा असणार आहे. आणि जर समजा त्याच्याकडे फ्लाजेला जो आहे हा काय असणार आहे बेटा इथं? फ्लाजेला अब्सेंट असणार आहे. फ्लाजेला काय असणार आहे बेटा? अब्सेंट. तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार बेटा इथं? नॉन मोटाईल. काय शब्द वापरलाय बेटा आपण याला? नॉन मोटाईल. हा पॉईंट क्लिअर झालाय का? पहिले मला सगळ्यांनी सांगा बेटा इथं. बोला येस ऑर नो? फ्लाजेला काय असतो बेटा? फ्लाजेला असेल त्याच्यामुळे याला बॅक्टेरियाला काय करता येईल? मोटिलिटी करता येईल. फ्लाजेला नसेल तर हा काय करणार आहे बेटा? नॉन मोटाईल असणार आहे. हा पॉईंट समजलाय का? पहिले मला सांगा सगळ्यांनी. बोला येस ऑर नो? मग बॅक्टेरियाला अजून स्टडी करताना आपल्या डोक्यात काय आलं बेटा? इथे एक शब्द आहे बेटा. जसं मी इथं तुम्हाला काय सांगितलं, कसं दाखवतो? हा सिंपल स्ट्रक्चर दाखवतो. परंतु याला जर तुम्ही स्टडी केलं तर याच्यासाठी एक शब्द येतो बेटा. इट शोज कॉम्प्लेक्स बिहेवियर. कॉम्प्लेक्स बिहेवियर. आता प्रश्न येतो की सर या कॉम्प्लेक्स बिहेवियरचा अर्थ काय? कॉम्प्लेक्स बिहेवियरचा अर्थ होतो बेटा मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. आता या शब्दाला आपल्याला समजून घ्यायचंय. मेटाबॉलिक या शब्दाचा अर्थ आपण काय शिकलो बेटा मला सांगा बरं? याचा अर्थ आहे आपल्या शरीरात होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या रिएक्शन. एखाद्या सेलमध्ये सिंथेसिस आणि ब्रेकडाऊन दोघं ज्या रिएक्शन होतात त्याला आपण काय म्हणतो? इन शॉर्ट बेटा मेटाबॉलिक. म्हणजे अनाबॉलिक प्लस कॅटाबॉलिक आपण ज्याला म्हणतो. मग या मेटाबॉलिक डायव्हर्सिटी तो शब्द आलेला आहे. मग या मेटाबॉलिक डायव्हर्सिटीला आपण कोणाशी जोडणार आहे बेटा? न्यूट्रिशनशी जोडणार आहे. मग मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजेच मी इथं काय घेतो बेटा? न्यूट्रिशन घेतो. काय घेतो बेटा मला सांगा तुम्ही? न्यूट्रिशन. बॅक्टेरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मेटाबॉलिक डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. बॅक्टेरियामध्ये काय दिसते बेटा आपल्याला सांगा इथं? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. मग का? कारण बॅक्टेरिया स्वतःचं न्यूट्रिशन वेगवेगळ्या पद्धतीने घेतो.
क्लिअर झालं सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो. मग या न्यूट्रिशनच्या याच्यामध्ये मी काय केले बेटा, समजण्यासाठी 2 टाईप केले. किती टाईप केले बेटा आपण याच्यामध्ये? 2 टाईप केले. 2 टाईप मध्ये मी पहिलं सांगितलं बेटा ऑटोट्रॉपिक, आणि दुसरं ऑब्व्हियसली कोण सांगायचं असतो बेटा आपल्याला? हेटेरोट्रॉपिक. मला सांगा हे समजलं का सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. मग आता ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिकचा बेसिक अर्थ काय सांगतो? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा आणि दुसऱ्यावर डिपेंड असणारा, बरोबर? या ऑटोट्रॉपिक मी याला पुढे शिकवणार आहे बेटा डिटेलमध्ये आता थोड्या वेळाने. ऑटोट्रॉपिक मध्ये परत आपण काय केलं बेटा? 2 टाईप बनवले. पहिल्याचं मी नाव देतो बेटा इथं फोटो ऑटोट्रॉपिक, सनलाईटला वापरणारे, आणि दुसऱ्याचं नाव मी घेतो बेटा इथं किमो ऑटोट्रॉपिक. मग मला सांगा, जेव्हा तुमच्याकडे न्यूट्रिशनची डायव्हर्सिटी मिळते, ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक, ऑटोट्रॉपिक मध्ये पण फोटो ऑटोट्रॉपिक, किमो ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक मध्ये बेटा आपण भरपूर सारे शिकणार आहेत. बेस्ट एक्झाम्पल इज अ डिकम्पोजर. सगळ्यात जास्त डिकम्पोजर असतात बेटा हे. मग ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय की इतकी सारी डायव्हर्सिटी आहे, इतके सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत, म्हणून याला शब्द काय आला? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. म्हणून म्हणतात बॅक्टेरिया इज इन अ सिम्पल स्ट्रक्चर बट कॉम्प्लेक्स बिहेवियर. कॉम्प्लेक्स बिहेवियर साठी का? तर याच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा? मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. हा शब्द सगळ्यांना क्लिअर झालाय का? पहिले मला सांगा सगळ्यांनी, बोला येस ऑर नो. मग कॉम्प्लेक्स बिहेवियरच्या नंतर काय? आपण सांगतो बेटा मेटाबॉलिझम ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक पर्यंत आलो, वेगवेगळ्या प्लेसेस मध्ये प्रेझेंट आहे. मग याच्यामध्ये आता आपल्याला जो मेन इम्पॉर्टंट पॉईंट घ्यायचा आहे बेटा, तो कुठला आहे? लक्ष द्या सगळ्यांनी. आपण सगळ्यात पहिले बॅक्टेरियामध्ये बघणार आहे बेटा आता इथं आर्की बॅक्टेरिया. तुम्ही याला आर्ची बॅक्टेरिया म्हणा, काही प्रॉब्लेम नाही बेटा याच्यामध्ये. आर्ची बॅक्टेरिया म्हणा किंवा आर्की बॅक्टेरिया म्हणा, डिपेंड करतो बेटा तुम्हाला जो शब्द वापरायचा तो तुम्ही शब्द वापरा. ओके, आर्ची म्हणू नका. चल, आर्की बॅक्टेरियामध्ये काय? सगळ्यात पहिले आर्की बॅक्टेरियासाठी शब्द वापरायचा आहे बेटा, इट इज अ एन्शियंट बॅक्टेरिया. काय शब्द वापरलाय बेटा आपण इथं? एन्शियंट बॅक्टेरिया. म्हणजे काय? या जगामध्ये सगळ्यात जुना जो बॅक्टेरिया आहे तो कोण आहे बेटा? एन्शियंट बॅक्टेरिया. समजलं सगळ्यांना बेटा? बोलायचं येस ऑर नो. दुसरी महत्वाची गोष्ट काय बेटा, की या आर्की बॅक्टेरिया जर बघितलं तर हा ओल्डेस्ट बॅक्टेरिया आहे. दुसरं, याच्यामध्ये आपण काय म्हणतो बेटा? डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. काय शब्द वापरला बेटा मी इथं? डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. आता इतकं डिटेल आपल्याला दिलेलं नाहीये. अदरवाईज याच्यात आर्किडोनिक ऍसिड वगैरे असतात, मग पेप्टिडोग्लायकनचं कॉन्सन्ट्रेशन किती हे, मग त्याच्यावर त्याचं स्ट्रक्चर पण थोडंसं बदलतं, पण इतकं डिटेल नाही. आर्की बॅक्टेरियामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा वर्ड काय शिकलोय? की हा एन्शियंट आहे, म्हणजे ओल्डेस्ट बेटा, बरोबर आहे? तुम्ही एक टर्म शिकले असणार, लाईफ फर्स्ट अराइज इन अ वॉटर. सगळ्यात पहिले जीव हा पाण्यामध्ये जन्माला आला, ज्यांनी मराठीत शिकलं असणार आहे. मग पाण्यामध्ये जो पहिल्यांदा आला किंवा या जगात जो पहिला ऑर्गॅनिझम आला तो बॅक्टेरिया होता, आणि तो कोण होता बेटा? आर्की बॅक्टेरिया होता. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आर्की बॅक्टेरियाला जेव्हा आपण स्टडी केलं बेटा, याच्यामध्ये आपण काय सांगतोय की हा एक्स्ट्रीम हॅबिटॅट मध्ये सापडतो. कुठे सापडतो बेटा मला सांगा? हा एक्स्ट्रीम हॅबिटॅट, जे मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. चलो, एक्स्ट्रीम हॅबिटॅट मध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगतो याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी. एक्स्ट्रीम हॅबिटॅट मध्ये सांगताना जिथं आपण म्हणतोय टेम्परेचर जास्त असतं, आपण शब्द वापरला बेटा तिथं हॉट स्प्रिंग. काय शब्द वापरला बेटा मी तुम्हाला इथं? हॉट स्प्रिंग. गरम पाण्याच्या झरे. गरम होण्यासाठी टेम्परेचर पण रिस्पॉन्सिबल आहे आणि तिथली ऍसिडिटी पण रिस्पॉन्सिबल असते, म्हणून या बॅक्टेरियाला म्हणतात थर्मो ऍसिडोफिल्स. फिल्स या शब्दाचा अर्थ काय सांगतो बेटा मी तुम्हाला? लव. ओके, ऍसिडो म्हणजे ऍसिड, थर्मो म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये जगणारे बॅक्टेरिया, म्हणून त्याचं नाव काय दिलं बेटा? थर्मो ऍसिडोफिल्स. दुसरीकडे लक्ष द्या. समजा कोणी इथं सापडतंय बेटा मार्शी प्लेसेस. कुठे सापडतात बेटा आपल्याला इथं? मार्शी प्लेसेस, दलदलची जमीन, अनएरोबिक कंडिशन जिथं जास्त दिसायला भेटते, त्यांचं नाव बेटा मिथॅनोजेन्स. मिथॅनोजेन्स. मिथॅनो, मिथेन गॅस, जनरेट करणारा, मिथेन गॅसला जनरेट करणारा, म्हणून त्याचं नाव काय बेटा? मिथॅनोजेन. यानंतर तिसरं आपण सांगितलं बेटा सलाईन वॉटर किंवा सलाईन कंडिशन म्हणतो, कारण सॉइल पण असते कधी कधी बेटा. सलाईन कंडिशन याला काय म्हणायचं बेटा मग इथं? हॅलोफिल्स. काय म्हणायचं इथं? हॅलोफिल्स. हलाईन म्हणजे सॉल्ट, फिल्स टू लव. सॉल्ट मध्ये हा येऊन गेलेला क्वेश्चन बेटा, हे दोघं येऊन गेलेले क्वेश्चन.
यानंतर फोर्थ, गट ऑफ रुमिनंट, रवंत करणारे, रुमिनंट ॲनिमल्स, रुमिनंट ॲनिमल, रवंत करणाऱ्या जनावरांच्या गट्स मध्ये तिथं जो सापडतो तेव्हा पण त्याचं पण नाव काय बेटा, मिथॅनोजेन. आपण गुराढोरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करतो. बायोगॅस म्हणजे कोणता गॅस, मिथेन गॅस. मग त्याला तयार करणारा कोण, मिथॅनोजेन. इन शॉर्ट आर्कीबॅक्टेरिया जर बघितलं तुम्ही तर आर्कीबॅक्टेरिया वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये सापडतो. हा काय बेटा मला सांगा, एन्शियंट बॅक्टेरिया, याचं सेल वॉलचं स्ट्रक्चर डिफरंट असतं म्हणून याची सर्वायबिलिटी जास्त आहे. यू बॅक्टेरियाच्या बद्दल आपण आता बघू थोड्या वेळामध्ये. पण आर्कीबॅक्टेरिया इतक्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये का जगतोय, जिथे बाकीचे जनावर जगू शकत नाही, बाकीचे अॅनिमल जगू शकत नाही, बाकीचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम तिथे राहू शकत नाही, अशा ठिकाणी आपला बॅक्टेरिया राहतोय. म्हणजे एन्शियंट बॅक्टेरिया आर्कीबॅक्टेरियामध्ये असं काय वेगळं आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वेगळं म्हणजे काय, त्याचं सेल वॉलचं स्ट्रक्चर, कारण त्याचं केमिकल कंपोजिट डिफरंट असतं. हॅबिट समजलाय का बेटा सगळ्यांना, पहिले सांगा सगळ्यांनी येस ऑर नो. एम आय क्लिअर एव्हरीवन. चलो नेक्स्ट पॉईंट कडे बेटा सगळ्यांना. आता इथं आपण काय करतो बेटा, आर्कीबॅक्टेरिया झाला. आर्कीबॅक्टेरिया नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बेटा आपला इथं यू बॅक्टेरिया. काय घ्यायचं बेटा आपल्याला इथं, यू बॅक्टेरिया. चलो यू बॅक्टेरिया अगेन एकदम सोपा बॅक्टेरिया बेटा हा, याच्याकडे लक्ष द्या. यू बॅक्टेरियासाठी आपण शब्द काय वापरतो बेटा, इट इज अ ट्रू बॅक्टेरिया. काय शब्द वापरला बेटा आपण याला, ट्रू बॅक्टेरिया. म्हणजे आपण ज्या बॅक्टेरियाबद्दल बोलत असतो, आपण ज्या बॅक्टेरियाला नेहमी रिकमेंड करत असतो, आपण बॅक्टेरिया ते आपल्या बोली भाषेतून बोलणारा बॅक्टेरिया हा कोणाला बिलॉंग करतो बेटा, इथं यू बॅक्टेरियाला बिलॉंग करतो. समजलं. मग यू बॅक्टेरियामध्ये असं काय वेगळं आहे की तो एन्शियंट दॅट इज आर्की बॅक्टेरियापेक्षा जास्त डेव्हलप झालेला आहे, तर त्याला म्हणतात बेटा याच्याकडे प्रेझेंट आहे रिजिड सेल वॉल. काय प्रेझेंट आहे बेटा याच्याकडे, रिजिड सेल वॉल. रिजिड म्हणजे हार्ड. ही सेल वॉल याच्याकडे प्रेझेंट आहे आणि त्याच्यामुळे काय होतं बेटा, हा सगळ्यात जास्त बेटा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सापडतो. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, हा यू बॅक्टेरिया आपण काय म्हणतो बेटा, मोस्ट अबंडंट आहे. काय बेटा मला सांगा, हा मोस्ट अबंडंट, सगळ्या ठिकाणी सापडणारा. मग हे किती टाईपचे असतात, हे ऑटोट्रॉपिक पण आहेत अँड हेट्रोट्रॉपिक पण आहे. हेटेरोट्रॉपिक पण आहे. पण हेट्रोट्रॉपिक मध्ये सगळ्यात जास्त असतात म्हणून मी इथं लिहून दिलं बेटा मोस्टली. यू बॅक्टेरियामध्ये मोस्टली कोण असतं बेटा, इथं हेट्रोट्रॉपिक असतात. हॅबिट समजलाय सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. काही अडचण आहे बेटा कोणाला, इथपर्यंत सांगा लवकर. समजलंय बेटा सगळ्यांना. मग यू बॅक्टेरियाला स्टडी करताना आपण या पद्धतीने स्टडी करतो. यू बॅक्टेरियामध्ये तुम्ही असं सांगू शकतात बेटा की हा फ्लॅजेलेटेड पण असू शकतो, जे मी पहिले तुम्हाला सांगितलंय. फ्लॅजेला प्रेझेंट आहे म्हणून शब्द काय आला, फ्लॅजेलेटेड आला. अँड हा काय असू शकतो बेटा अजून, नॉन फ्लॅजेलेटेड, म्हणजे याच्याकडे फ्लॅजेला नसू पण शकतो. म्हणजे शब्द काय आला बेटा, फ्लॅजिलेटेड पण आला आणि दुसरा शब्द काय आला बेटा, नॉन फ्लॅजिलेटेड पण आला. म्हणजे याच्याकडे फ्लॅजेला प्रेझेंट पण असू शकतो आणि याच्याकडे फ्लॅजेला अब्सेंट पण असू शकतो. दुसरी गोष्ट, हा ज्या वेळेस असेल बेटा, हा कसा असू शकतो, हा कॉलोनियल असू शकतो, म्हणजे कॉलनी तयार करू शकतो. किंवा हा सॉलिटरी पण असू शकतो. सॉलिटरी म्हणजे काय बेटा, सिंगल. सहसा सॉलिटरी नसतात, कॉलोनियल असतात. कॉलनीमध्ये हा कसा असू शकतो बेटा, इथं फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे कसा, चेन तयार करेल. काय तयार करेल बेटा, हा चेन. स्ट्रिप्टोकोकस, स्ट्रिप म्हणजे काय, चेन. समजलं, म्हणून इथे शब्द काय आला, स्ट्रिप्टोकोकस. तुम्हाला बेसिक पॉईंट समजले का पहिले मला सांगा सगळ्यांनी, येस ऑर नो. आता आपल्याला काय करायचं बेटा, इथं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन व्यवस्थित समजून घ्यायचं, कारण त्यालाच मी पुढे कॅरी करतोय. तर मी पुन्हा इथं लिहितोय बेटा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. पहिले याला आपण पूर्ण समजून घेऊ आणि मग काय करू बेटा, आपण थोडं थोडं पुढे जाऊ. ओके सगळ्यांना बेटा इथं बोला येस ऑर नो. बेटा मी जेव्हा ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन सांगतोय, या ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. सगळ्यात पहिला शब्द मी काय वापरला होता बेटा, इथं फोटो ऑटोट्रॉप्स. आपण याला पहिले एक्सप्लेन करू. पहिला शब्द काय वापरला मी, फोटो ऑटोट्रॉप्स. म्हणजे काय, फोटो ऑटोट्रॉप्स मध्ये आपण सगळ्यात पहिले काय सांगायचं बेटा, यूज सनलाइट. काय यूज करणार बेटा मला सांगा, हा सनलाइट यूज करणार. पॉईंट समजला सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. सनलाइटला वापरतोय म्हणून शब्द काय वापरलाय बेटा आपण इथं, फोटो शब्द वापरलाय. ओके. दुसरी गोष्ट बेटा, सनलाइटला यूज करतोय, फोटो ऑटोट्रॉप्स म्हणतोय.
याच्यामध्ये सुद्धा सेम पिगमेंट ऍज पॅरेंट, सेम पिगमेंट ऍज पॅरेंट म्हणजे याच्याकडे प्रेझेंट बेटा क्लोरोफिल ए, म्हणजे सेम ऍज पॅरेंट म्हटलं मी प्लांट, सेम ऍज प्लांट्स. प्लांट्स कडे जसे पिगमेंट प्रेझेंट आहे तसाच याच्याकडे सुद्धा पिगमेंट प्रेझेंट आहे बेटा. हा बिट समजलाय का बेटा? बोला येस ऑर नो. आणि याच्यानंतर मी असं सांगतो बेटा, हा काय करतो? एनर्जी तयार करतो. एनर्जी म्हणजे कोण? एटीपी प्रोड्यूस. हा पॉइंट सगळ्यांना समजलेला आहे का? बोला येस ऑर नो. काही अडचण बेटा कोणाला इथं? सांगा लवकर. फोटो ऑटोट्रॉप्स मध्ये आपण काय घेतलं बेटा इथं? यूज सनलाइट. हा, तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता बेटा इथं. दॅट इज अ सायनोबॅक्टेरिया. काय एक्झाम्पल बेटा इथं? सायनोबॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्की ज्याला आपण म्हणतो. ओके, चलो. फोटो ऑटोट्रॉप्स नंतर नेक्स्ट कोण आलं बेटा मला सांगा इथं? किमो ऑटोट्रॉप्स. काय नाव बेटा याचं? किमो ऑटोट्रॉप्स. समजलं? चलो, याला पण याच मेथडने शिकू बेटा. किमो ऑटोट्रॉप्स मध्ये काय वापरतात बेटा? हे केमिकल्स. काय यूज करतील बेटा? हे केमिकल्स. पण केमिकल्स मध्ये कोण? इनऑर्गॅनिक सबस्टन्स. कोण वापरतात बेटा? हे इनऑर्गॅनिक. मग हे काय करतात? या केमिकल्सला बेटा ऑक्सिडाइज करतात, म्हणजे ब्रेकडाऊन करतात याचं, म्हणून ऑक्सिडायझेस. ऑक्सिडायझेस काय? समजा नायट्राइट, नायट्रेट आणि अजून काय बेटा? अमोनिया. नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया. मिनरल न्यूट्रिशन चॅप्टर नायट्रोजन फिक्सेशन त्याच्यात दिलेलं आहे बेटा. ओके, चलो. ऑक्साईड, नायट्रेट, नायट्रेट. आणि याच्यामुळे काय होतं बेटा? याच्यामुळे एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जी पासून आपण काय तयार करतो बेटा? इथे एनर्जी पासून एटीपी तयार करतो. लक्षात आलं सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. आता हे जे मी सगळे सांगितले बेटा तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही बरेच एक्झाम्पल घेऊ शकता बेटा. फॉर एक्झाम्पल मी टाकून देतो तुम्हाला रायझोबियम, जो वेक्टर नायट्रोजन फिक्सेशन साठी मदत करतो. मी लिहून देतो नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. ओके, नीट 2025 ज्याला द्यायची बेटा एवढे लेक्चर फॉलो करा, एकही क्वेश्चन चुकणार नाही तुमचं. मला पहिले क्लिअर करा, तुम्हाला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन या यू बॅक्टेरियाचं समजलेलं आहे का सगळ्यांना? काही अडचणी बेटा कोणाला इथं? आता या ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये लक्षात सगळ्यांनी, या ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनला आता दुसरा शब्द काय येतो बेटा? आपला हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन येतो. पुढचा शब्द मी लिहून घेतो इथे तुम्हाला, हेटेरोट्रॉपिक. न्यूट्रिशन. या हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये मेजर जे असतात, मी मेजर शब्द मुद्दा म्हणून लिहितोय हा बेटा इथं. मेजरली कोण असतं बेटा? डिकम्पोजर. मेजरली जे सापडतात ते कोण सापडतात बेटा आपल्याला? डिकम्पोजर. हा कन्सेप्ट क्लिअर झालाय का? पहिले मला क्लिअर करा सगळ्यांनी. बोला इथे येस ऑर नो. तर हे बेसिक स्ट्रक्चर आहे बेटा. यू बॅक्टेरियामध्ये इतक्या बेसिक कंपोनंट आपल्याला बघायला मिळतात. झालं? चल नेक्स्ट पॉईंट कडे. आता इथं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मधलं. ओके, एक्झाम्पल बेटा नॉस्टॉक. दुसरं एक्झाम्पल आहे बेटा अॅनाबिना. आणि अजून एक एक्झाम्पल टाकून घ्या बेटा ऑसिलॅटोरिया. 3 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. पहिलं काय सांगितलं बेटा तुम्हाला मी इथं बघा लवकर? नॉस्टॉक. दुसरं अॅनाबिना. तिसरं ऑसिलॅटोरिया. हे सगळेच्या सगळे कोण आहे बेटा? फोटो ऑटोट्रॉप्स आहेत. हे सगळे कोण आहे बेटा मला सांगा इथं? फोटो ऑटोट्रॉप्स. चलो, क्लिअर झालं सगळ्यांना? याला समजून घेण्यासाठी आपण पहिले याची डायग्राम ड्रॉ करू आणि मग याचे कॅरेक्टर्स लिहायला घेऊ बेटा. तर आपण इथे काय म्हणतो बेटा? दीज बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन अ चेन. कशात प्रेझेंट बेटा मला सांगा? दीज बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन अ चेन. सर तुम्ही 1-2 मोठे काढतायत, परत छोटे काढतायत, रिझन आहे बेटा त्याच्या मागे. ओके, चलो. आता याच्यात जो मोठा काढलाय बेटा मी त्याला थोडस काय करतोय? डॉटेड डॉटेड स्ट्रक्चर रंगवतो. का? 2 मिनिटात लगेच क्लिअर होऊन जाईल. ओके, आणि याची सेल वॉल थोडीशी मी अजून डार्क करून देतो. तुम्हाला फक्त लक्षात यावं की याची सेल वॉल मी काहीतरी अजून डार्क करून दिलेली. बरोबर? चलो. येलो कलरने बेटा याच्यात मी एच शेपचं एक स्ट्रक्चर काढून देतो. चांगलं समजा म्हणून याला थोडं डार्क करून देतो. चलो. ओके, आता गुलाबी कलर वापरतोय बेटा. चलो, गुलाबी कलरने बेटा व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी याच्यावर एक लेअर ड्रॉ करतोय. दिसते गुलाबी कलरची लेअर सगळ्यांना? आपण जी लेअर ड्रॉ करतोय तिचं काहीतरी नाव आहे
आणि जी आपल्याला भविष्यामध्ये मदत करणार आहे. कशासाठी? लगेच क्लिअर होईल बेटा तुम्हाला. आपण इथं काय केलं बेटा, ही लेअर ड्रॉ केली. व्यवस्थित ऑब्झर्व कर. बाहेरच्या साईडने लेअर दिसते की नाही बेटा, ही सगळ्यांना बोला येस ऑर नो. आपण आता काय करूया बेटा, याला लेबल करू पहिले. सगळ्यात पहिले जी तुम्हाला गुलाबी कलरची लेअर दिसते बेटा, तिला म्हणतात म्युसिलेज. शीद. शीद या शब्दाचा अर्थ असतो बेटा कवरी. शीद या शब्दाचा अर्थ काय बेटा? कवरिंग. म्हणजे म्युसिलेज म्हणजे जेल लाईक. जेल लाईक कव्हरिंग. या जेलमुळे बाहेरचं आणि मधलं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन बेटा? पाण्याचं. समजलं बेटा? तर या सगळ्या काय नॉस्टॉक सेल आहेत. लक्ष द्या सगळ्यांनी. ही काय बेटा? एक सेल आहे, एक प्रकारची सेल आहे बेटा. एका रांगेत लागले म्हणून ते काय झाले? फिलामेंट झाले. आता ही मोठी मोठी जाड जाड सेल दिसते बेटा सगळ्यांना, हिला म्हणतात अकायनेट. काय नाव देतो बेटा आपण याला? अकायनेट. अकायनेट म्हणजे कोण? अशी सेल, स्टोर्ड सेल. स्टोरेज काय असेल बेटा याच्यामध्ये? स्टोरेज. आणि रेस्टिंग बॉडी. सर हे पॉइंट नाही समजला आम्हाला, परत सांगा. लक्ष द्या. रेस्टिंग बॉडी या शब्दाचा अर्थ काय झाला? जेव्हा अनफेवरेबल कंडिशन येणार. कोणती कंडिशन येणार? अनफेवरेबल. अनफेवरेबल कंडिशन मध्ये हे सगळ्या बाकीच्या सेल मरून जातात, फक्त अकायनेट जिवंत होते. रेस्टिंग बॉडी कोणत्या कंडिशन मध्ये सांगितली बेटा मी तुम्हाला? अनफेवरेबल कंडिशन. समजला पॉइंट सगळ्यांना बोलायचं? येस ऑर नो. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय? ही सेल बघा, या सेलचं नाव आहे हेटेरोसिस्ट. काय नाव बेटा याचं? हेटेरोसिस्ट. हेटेरोसिस्ट कशासाठी असते बेटा? नायट्रोजन फिक्सेशन. याच्यामध्ये काय होतं बेटा? नायट्रोजन फिक्सेशन. ही आहे नॉस्टॉक अॅनाबिना. हेटेरोसिस्ट नाही, ऑसिलेटरची अशी डायग्राम दिसते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सायनोबॅक्टेरियामध्ये ज्या वेळेस आपण काय करतो, एक्झाम्पल घेतो फोटो ऑटोट्रॉपचं, दॅट इज अ नॉस्टॉकचं एक्झाम्पल. जेव्हा आपण घेतो त्याला बाहेरून कव्हरिंग कोणी केली? म्युसिलेजिन. छोट्या छोट्या सेल याच्यामध्ये अरेंज असेल. जी सेल हाय म्हणजे थिक सेल वॉल करते, ज्याच्यामध्ये स्टोअर मटेरियल असणार आहे, ती कोण आहे? अकायनेट. भविष्यात जेव्हाही बेटा अनफेवरेबल कंडिशन येतील, बाकी सगळ्या सेल मरून जातात, हीच अकायनेट पुढे जाऊन काय होते? जर्मिनेट होते, म्हणजे डिवाइड वगैरे होणार. आणि हेटेरोसिसचं काम काय असतं बेटा? नायट्रोजन फिक्सेशन. हा बीट समजलाय सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं बेटा, ज्या पद्धतीने सांगितलं की ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया, तसेच आपल्याला कोण बघायचे बेटा आता? हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हटलो, या हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आली आपल्यासाठी? लक्ष द्या सगळ्यांनी. मी तुम्हाला काय सांगितलंय? हे मोस्ट अबंडंट आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. जर तुम्हाला कोणी विचारलं की जगात सगळ्यात जास्त सापडणारा ऑर्गॅनिझम कोण आहे? बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये मोस्ट अबंडंट कोण आहे? हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक मध्ये मेजर कॅटेगरी कुठली? ओके, मेजर. जे मेजर असतात ते कोण आहे बेटा? डिकम्पोजर. कोण आहे बेटा? मला सांगा ते. डिकम्पोजर. क्लिअर होतं सगळ्यांना पॉईंट? चलो. यांच्यापैकी बरेचसे जे असतात बेटा ते ह्युमन वेलफेअर साठी वापरले जातात. ह्युमन वेलफेअर. आता ह्युमन वेलफेअर म्हणताना काही एक्झाम्पल बेटा डिसीजचे पण याच्यामध्ये आपण जनरल. आता ह्युमन वेलफेअर मध्ये समजा आपण घेतलं बेटा इथं कर्ड. कर्ड माहिती सगळ्यांना बेटा? दही. लॅक्टोबॅसिलस, दुधामधला बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलस. लॅक्टो शुगर बेटा. बॅसिलस रॉड शेप बॅक्टेरिया. बघितलं कसं नाव तयार केलं बेटा यांनी? कर्ड. दुधापासून दही तयार करण्यासाठी बेटा जो बॅक्टेरिया आपण म्हणतो बेटा तो लॅक्टोबॅसिलस घेतला इथे. काही अडचण कोणाला बोलायचं? येस ऑर नो? चल गुड. अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक जेव्हा आपण म्हणतो बेटा, याच्यामध्ये तुम्ही इरिथ्रोमायसिन एक्झाम्पल घ्या. आता इरिथ्रोमायसिन मी काय सांगितलं बघा, मेजरली काय होतं? आपला गळा दुखायला लागतो, आजारी पडतो बघा, गळ्याला सूज होऊन जाते, कधी कधी थंड खाल्ल्यावर पण होते. मग कोणाचं इन्फेक्शन होतं? सहसा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असतं. पण या बॅक्टेरियामुळेच आपल्याला एक अँटीबायोटिक मिळते बेटा, दॅट इज कॉल्ड इरिथ्रोमायसिन. आणि त्याच्यामुळे गळा पण लवकर हील होतो बेटा आपला. ओके, बघा मी काय सांगितलं तुम्हाला? दुधापासून दही करण्यासाठी कामात येते, बरोबर आहे. अँटीबायोटिक्स कुठली मिळाली आपल्याला? इरिथ्रोमायसिन मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की बॅक्टेरिया ह्युमनसाठी वेगळ्या प्रकारे काय होतं? आपल्याला मदत करतात. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? पण याच्या पलीकडे आपल्याला अजून काही त्रासदायक गोष्टी पण आहे. फॉर एक्झाम्पल डिसीजेस. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये बॅक्टेरियल डिसीज कव्हर केलं बेटा. डिसीज म्हणताना आपण काय करतो बेटा? समजा इथे टायफॉइड घेतला,
कॉलेरा. ओके, भरपूर सारे बेटा इथं. अजून एक प्लांटचा डिसीज आहे बेटा, सिट्रस कॅन्कर. सिट्रस कॅन्कर नावाच्या डिसीज मध्ये जी बॅक्टेरिया इन्व्हॉल्व होती तिचं नाव आहे झॅन्थोमोनास सिट्राय. हे नीटला येऊ शकतं नाव म्हणून मी घेतलं. म्हणजे इन शॉर्ट कशा वेगवेगळ्या प्रकारे बॅक्टेरिया आपल्या डेली रुटीनच्या लाईफशी जोडला गेलेला आहे, एवढं याच्यात तुम्हाला सांगायचं. तुम्हाला हे लेक्चर क्लिअर झाले बेटा? इथपर्यंत बोला लवकर सगळ्यांनी, येस ऑर नो. मग या बॅक्टेरियाच्या या पॉइंटमध्ये आपल्याला समजलं की बॅक्टेरिया कशा कशा पद्धतीने आपल्याला महत्वाचा रोल प्ले करतोय. मग आता या बॅक्टेरियाचा आपण जो नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत बेटा, तो म्हणजे कोण असणार आहे? रिप्रोडक्शन. आता बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन हे कॉमन कंडिशन आहे. चल, पहिली जी कंडिशन सांगितली जाते दॅट इज कॉल्ड ॲज बायनरी फिशन. आता तुम्ही म्हणा सर बायनरी फिशन म्हणजे काय? बायनरी म्हणजे काय बेटा? दोन. फिशन म्हणजे तुकडे होणे. चला याला समजून घ्या बेटा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा एक बॅक्टेरिया आहे बेटा, बरोबर आहे? हे त्याचं जेनेटिक मटेरियल न्यूक्लियस नाही. या बॅक्टेरियाला डिवाइड व्हायचं असेल, हा बॅक्टेरिया काय करतोय? एकाचे दोन तुकडे केले, एकाचे दोन मध्ये डिवाइड झाले. या प्रोसेसला काय म्हणायचं? बायनरी फिशन. प्रोड्युसेस टू बॅक्टेरिया. दोन बॅक्टेरिया तयार झाले, त्याला तुम्ही काय म्हटले बेटा इथं? दॅट इज अ बायनरी फिशन. पण ही कंडिशन केव्हा आहे बेटा? जेव्हा फेवरेबल कंडिशन आहे, सगळ्या न्यूट्रिशन वगैरे सगळं अवेलेबल. पण याच्या पलीकडे आपण काय म्हणतोय? अजून एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची बेटा, दॅट इज अ स्पोर्स फॉर्मेशन. बॅक्टेरिया कधीच स्पोर्स तयार करत नाही बेटा, लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ही गोष्ट. पण तुमच्या लेवलला एनसीईआरटीला असं सांगायचंय की जसं हायर प्लांट्स मध्ये स्पोर्स तयार होतात, फंगाय मध्ये जसे स्पोर्स तयार होतात, तसंच एक स्ट्रक्चर इथं तयार होतंय. समजण्यासाठी तुम्ही त्याला काय म्हणा? स्पोर म्हणा. असं यांची इच्छा आहे बेटा बोलायची. मग फॉर एक्झाम्पल हा बॅक्टेरिया बेटा, ओके, आपण म्हणतो बेटा अनफेवरेबल कंडिशन. काय आली बेटा मला सांगा इथं? अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन मध्ये या बॅक्टेरियाने काय केलं बघा बेटा, स्वतःची सेल वॉल काय करून टाकली बेटा इथं? थिक करून टाकली. जेनेटिक मटेरियल आणि स्टोअर करून. म्हणजे काय झालं? याला त्यांनी काय म्हटलंय बेटा? स्पोर्स म्हटलंय. याला त्यांनी काय म्हणून दिलंय बेटा? स्पोर म्हटलंय. खरं बघायला गेलं तर हा वर्ड चुकीचा आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे जसं फंगायमध्ये प्लांटमध्ये तयार होतो तसं काहीतरी, म्हणून त्यांनी काय म्हटलंय? स्पोर म्हटले. पण हा स्पोर जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, काय येतील बेटा मला सांगा? फेवरेबल कंडिशन. तेव्हा हा परत काय होतो बेटा? हा बायनरी फिशन मध्ये जाईल. कशामध्ये जाईल बेटा मला सांगा इथं? बायनरी फिशन मध्ये जाईल. हा पाथवे समजलाय का सगळ्यांना? पहिले सांगा येस ऑर नो. हा एकदम जनरलाइज पार्ट आहे बेटा, हा जनरलाइज म्हणून मी याला बेसिक मध्ये घेतलेलं आहे. ओके, स्पोर झालं. याच्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे बेटा याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन बॅक्टेरियामध्ये कधीच पॉसिबल नाही, हे लक्षात ठेवा बेटा. सेक्शुअल रिप्रोडक्शन नेव्हर टेक्स प्लेस इन अ बॅक्टेरिया. सेक्शुअल रिप्रोडक्शन बॅक्टेरियामध्ये कधीच होणार नाही, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. मी असा शब्द का वापरला कधीच होणार नाही? बेटा ते हायर ऑर्गॅनिझमची मेथड आहे. पण यांनी का म्हटलं? बिकॉज. याच्या मागे रिझन बघा त्यांनी काय सांगितलं आहे. बिकॉज इट अडॅप्ट फॉरेन डीएनए. बाहेरून कोणताही डीएनए हा घेऊ शकतो, त्याला त्यांनी काय म्हटलं बेटा? सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे कसं? चला समजून घ्यायचं. समजा आपण हा इथे एक बॅक्टेरिया घेतला, मी याला ए बॅक्टेरिया नाव दिलं आणि हे त्याचं जेनेटिक मटेरियल इथं प्रेझेंट, बरोबर आहे? या बॅक्टेरियाची काय झाली बेटा? डेथ झाली. काही कारणास्तव हा बॅक्टेरिया मरून गेला बेटा. डेथ झाल्यानंतर समजा याच्या जेनेटिक मटेरियलचे तुकडे इथं आपल्याला प्रेझेंट आहे, किंवा हा डीएनए मी म्हटलं बेटा, सराउंडिंग मध्ये हा डीएनए प्रेझेंट आहे. आता मी दुसरा बॅक्टेरिया घेतला बेटा, याचं नाव आहे इथं बी बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाने काय केलं बेटा? या डीएनएला स्वतःकडे ओढून घेतलं. समजलं? हा डीएनए याच्यामध्ये घेऊन घेतला आणि स्वतःमध्ये ऍड करून घेतला. हा त्याचा होता. मग आता याला घेतल्यामुळे हा आपल्याला आता कसा दिसायला लागला बघा. हा बी बॅक्टेरिया आहे आणि याने काय केलं? स्वतःमध्ये त्या डीएनएला ऍड करून घेतलं, बरोबर आहे? ही पहिली मेथड झाली. काय झालं बेटा याच्यामध्ये? फॉरेन डीएनए ऍब्झॉर्ब. ही कंडिशन लॅबोरेटरीमध्ये होते, ही नॅचरमध्ये होणार. ही लॅबोरेटरिकल मेथड आहे बेटा, लॅबोरेटरीमध्ये होणार नाही.
पण आता दुसरी मेथड काय बेटा, समजा हा बॅक्टेरिया बेटा ए आणि हा बॅक्टेरिया बेटा इथं बी, बरोबर आहे. या बॅक्टेरियामध्ये आणि या बॅक्टेरियामध्ये इथं सेक्स पिली नाव आहे बेटा त्याचं, ओके, पिली ट्यूबलाईक स्ट्रक्चर तयार झालं आणि याने काय केलं, याच्या डीएनएच्या काही पार्टला याच्याकडे पाठवून दिलं, जो नंतर याच्याशी अटॅच होऊन गेला. म्हणजे काय झालं, ट्रान्सफर ऑफ डीएनए, प्लाझ्मिड पण असू शकतो बेटा, ओके. मग इथं आपण काय म्हटलं बेटा, याला ट्रान्सफर ऑफ डीएनए फ्रॉम बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया बाय ट्रान्सफ्युजन. समजलं? तर ही कंडिशन कोणाची सांगितली की हे सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांनी म्हटलं. ऍक्च्युली असं नसतं सेक्शुअल रिप्रोडक्शन, पण यांचं म्हणणं काय, 2 बॅक्टेरिया इन्व्हॉल्व झाले म्हणून त्यांनी सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं. समजतंय ना? तसंच बेटा. चलो, मला सांगा रिप्रोडक्शन ही कन्सेप्ट समजली सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. आणि मग याच बॅक्टेरियाचा आपण मध्ये युनिक एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायला मिळतं बेटा, आणि ते म्हणजे कोण असतं बेटा, मायकोप्लाझम किंवा मायकोप्लाझ्मा. चल बेटा, जेव्हा तुम्ही मायकोप्लाझ्माला शिकतात, सगळ्यात पहिले हा काय बेटा, स्मॉलेस्ट बॅक्टेरिया आहे. काय बेटा मला सांगा, हा स्मॉलेस्ट बॅक्टेरिया. दुसरी गोष्ट, विदाउट अ सेल वॉल. काय सांगायचं बेटा इथं, विदाउट सेल वॉल. सगळ्या बॅक्टेरियाला सेल वॉल असते, फक्त मायकोप्लाझ्माला सेल नाही, मायकोप्लाझ्माला सेल वॉल नाही. आता लक्षात द्या, मी समजा बेटा इथे एक बॅक्टेरिया घेतला, ए बॅक्टेरिया, बी बॅक्टेरिया. हा बी बॅक्टेरिया म्हणजे मी घेतो बेटा मायकोप्लाझ्म, बरोबर आहे. आणि हा बॅक्टेरिया मी इथे घेतला नॉर्मल बॅक्टेरिया बेटा, समजून घे, ओके. आता याच्या अगेन्स्ट बेटा मी काय केलं, इथं एक अँटीबायोटिक घेतले. या अँटीबायोटिकचं नाव आहे बेटा पेनिसिलिन. अँटीबायोटिक. ही पेनिसिलिन अँटीबायोटिक या ए नावाच्या बॅक्टेरियावर काहीच इफेक्ट दाखवत नाही. का? नो इफेक्ट, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ CW लिहितो बेटा मी, सेल वॉल. ज्या बॅक्टेरियाकडे सेल वॉल असते त्याच्यावर पेनिसिलिन काहीच अफेक्ट करू शकत नाही, अफेक्ट करू शकत. पण हा डायरेक्ट कोणाला मारतोय बेटा, बी बॅक्टेरिया, ओके, बिकॉज डोंट हॅव सेल वॉल. म्हणजे मायकोप्लाझ्मा पेनिसिलिन काय झाला, सेन्सिटिव्ह का इनसेन्सिटिव्ह, सेन्सिटिव्ह झाला बेटा. आपण लिहितो बेटा हा पेनिसिलिन सेन्सिटिव्ह. काय शब्द वापरला बेटा आपण इथं, पेनिसिलिन सेन्सिटिव्ह. शब्द क्लिअर झाला का तुम्हाला? हा तुमचा नीटचा क्वेश्चन झाला. हा कुठे दिलेला आहे तुम्हाला, बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिकायला मिळतो आपल्याला. याला लिंक करता यायला पाहिजे बेटा टॉपिक. मला सांगा हा पॉईंट समजलाय सगळ्यांना? चलो, मायकोप्लाझ्मा आपल्याला काय सांगतो बेटा अजून, मायकोप्लाझ्मा कॅन सर्वाइव्ह विदाउट ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन सर्वाइव्ह करतो बेटा, म्हणून याला काय शब्द वापरतात, फॅकल्टेटिव्ह. फॅकल्टेटिव्ह म्हणजे 2 कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होणारा, आणि दुसरा काय शब्द बेटा, अनएरोब्स. बरोबर. याचा अर्थ काय झाला, मेनली मायकोप्लाझ्माला ऑक्सिजन पाहिजे बेटा, पण ऑक्सिजन नसल्यानंतर सेकंडरी कोण आहे, अनएरोबिक कंडिशन. म्हणून सेकंडरी जेव्हा पण असं शेवटी नाव येतं फॅकल्टेटिव्हच्या, ती सेकंडरी कंडिशन दाखवली जाते बेटा. समजलं सगळ्यांना इथं? मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट बॅक्टेरिया, विदाउट सेल वॉल, कॅन सर्वाइव्ह विदाउट ऑक्सिजन, म्हणून त्याला काय म्हणतात, फॅकल्टेटिव्ह अनएरोब्स. आणि हा पेनिसिलिन काय झाला बेटा इथं, इनसेन्सिटिव्ह. क्लिअर झालं सगळ्यांना इथं? छोटे छोटे पॉईंट आहे बेटा. किंगडम मोनेरा काही कठीण पॉईंट नाही बेटा, एवढा कठीण नाही. हा सोपं लेक्चर आहे बेटा. ओके, बायोलॉजी क्लास म्हणजे अख्खं चॅप्टर सोपं आहे, थोडा फंगाय तुम्हाला टफ जाईल. फंगाला एकदम जबरदस्त शिकू बेटा आपण. क्लिअर झालंय सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो? आवडलं सगळ्यांना लेक्चर आजचं? लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके, चलो, ऑल द बेस्ट, बाय.